भाजपचा मुख्यमंत्री व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना असणं स्वाभाविक आहे, मात्र मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही। एका मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचा खुलासा। लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला अति आत्मविश्वास नडला। एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांची कबुली। सरकार स्थापनेबाबत शरद पवारांसोबत झालेली बैठक अदानींच्या घरी झाली नाही, तसंच बैठकीला अदानी उपस्थित सुद्धा नव्हते। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचा खुलासा। सत्ता स्थापनेच्या संदर्भात भाजपशी ज्या चर्चा झाल्या त्या अदानींच्या दिल्लीमधल्या घरी झाल्या, मात्र कोणत्याही बैठकीला अदानी उपस्थित नव्हते। एका इंग्रजी न्यूज पोर्टलच्या मुलाखतीमध्ये शरद पवारांचा खुलासा। मराठा समाज कायमच हिंदुत्वाच्या बाजूने उभा राहिला असून विधानसभेला सुद्धा महायुतीच्या बाजूने उभा राहील। फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती महाविकास आघाडीकडून मला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न, फडणवीसांचा आरोप। लोकसभेला विरोधकांच्या संविधानाच्या संदर्भातील नरेटिव्हचा सामना करण्यामध्ये आम्ही अपयशी। भारत जोडोच्या माध्यमातून अति डाव्या संघटनांनी स्थानिक पातळीवरती अराजक नरेटिव्ह पसरवला, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। भारत जोडोच्या नावाखाली भारत तोडो सुरू आहे। उपमुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल। भारत जोडोमध्ये अराजकवादी संघटना एकवटल्या, फडणवीसांचा आरोप। बटेंगे तो कटेंगे हा या देशाचा इतिहास राहिलाय। फडणवीसांकडून घोषणेचं समर्थन। बटेंगे तो कटेंगे असं कोणी म्हटलं तर त्यामध्ये गैर काय, फडणवीसांचा सवाल। बटेंगे तो कटेंगेला विरोध करणाऱ्यांना लोकभावना कळली नसावी, फडणवीसांचं वक्तव्य। पंकजा मुंडे अजित पवारांच्या वक्तव्यावरती फडणवीसांची प्रतिक्रिया। आमच्या पक्षामधील गौप्यस्फोट फडणवीस कसे काय करू शकतात, संजय राऊत यांचा सवाल। तर फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग लागल्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान झाल्याचा राऊतांचा हल्लाबोल। वर्ध्याच्या आर्वीमधील सभेमध्ये रोहित पवारांची देवेंद्र फडणवीसांवरती सडकून टीका। फडणवीस अतिशय खोटं बोलणारे व्यक्तिमत्व, नेताच एवढं खोटं बोलत असेल तर उमेदवारांचं काय, रोहित पवार यांचा हल्लाबोल। लाडकी बहीण योजना नसून ती लाडकी खुर्ची बचाव योजना आहे, रोहित पवार यांची लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात टीका। विरोधकांची माझ्यावरती पातळी सोडून टीका। भाषण करताना पाशा पटेल यांनी खालच्या भाषेचा वापर केला, रोहित पवार यांच्याकडून एक्सवरती व्हिडिओ पोस्ट। काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची केली निवडणूक आयोगाकडे तक्रार। निवडणूक प्रचाराच्या दरम्यान खोटी विधानं केल्याचा आरोप। मुंबई जोडण्याची महायुतीची भूमिका तर महाविकास आघाडीची मात्र तोडण्याची भाषा। पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवरती निशाणा। काँग्रेस एससी एसटींचं आरक्षण घालवणार, मोदींचा आरोप। काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या तोंडून हिंदू हृदय सम्राट वदवून दाखवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आव्हान। उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या हाती आपला रिमोट कंट्रोल दिलाय, मोदींचा ठाकरेंवर निशाणा। मुंबईच्या विरोधामध्ये कुणी षडयंत्र रचलं तर त्यांना सोडणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा। देशाच्या इतर भागामध्ये मुंबईचं उदाहरण दिलं जातं, मोदींचं वक्तव्य। शिवाजी पार्कवरच्या मोदींच्या सभेला 5000 लोक सुद्धा नव्हते आणि जे लोक होते त्यामधले अर्धे भाड्याने आणलेले होते, संजय राऊतांचा दावा। लोकांना मोदींना ऐकायचं नसल्याचीही राऊतांची टीका। 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कच्या सभेचा सस्पेन्स कायम। सभेला मिळणारी परवानगी लांबणीवर। शासन स्तरावरती अद्यापही निर्णय प्रलंबित। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्ष आग्रही। अविनाश जाधव यांच्यासाठी ठाण्यामध्ये आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांची जाहीर सभा। गावदेवी मैदानामध्ये सभेचं आयोजन। ठाणे विधानसभेमध्ये भाजपचे आमदार संजय केळकर, ठाकरे गटाकडून राजन विचारे हे निवडणुकीच्या रिंगणात। माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा। महेश सावंत यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। चुलत भावाच्या विरोधात आदित्य ठाकरे प्रचाराच्या मैदानात। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। भाजपच्या उमेदवार स्नेहा दुबे यांच्यासाठी राजनाथ सिंह मैदानात। वसईमधल्या कालिका मंदिर परिसरामध्ये सभेचं आयोजन। विजय वडेट्टीवारांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्याच्या मागणीची याचिका नागपूर खंडपीठानं फेटाळली। परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार नारायण जांभूळ यांनी दाखल केली होती याचिका। अहिल्यानगरमध्ये थोरात आणि विखे संघर्ष शरद पवारांमुळे वाढला। माझा कट्ट्यावरती राधाकृष्ण विखे पाटील यांचा शरद पवार यांच्याविषयी गंभीर आरोप।
राहुल गांधींनीच आम्हाला काँग्रेसमधून बाहेर ढकललं. भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटलांचा माझा कट्ट्यावरती मोठा गौप्यस्फोट. राहुल गांधींनी सुजय विखेंना काँग्रेसच्या ऐवजी राष्ट्रवादीकडून लढायला सांगितलं होतं, विखेंचं वक्तव्य. शिवसेनेचा धनुष्यबाण बाळासाहेबांचा नाही, तर हा बाण मोदी आणि शहांचा आहे. ठाकरे गटाचे उमेदवार कैलास पाटील यांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला. गोरेगाव विधानसभेमध्ये महायुतीमधला वाद चव्हाट्यावर. भाजपच्या विद्या ठाकूर यांच्याकडून समाजहिताचं एकही काम नाही, त्यांना पराभूत करणार. शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा संघटक मिलिंद कापडे यांचं वक्तव्य. दिशा सालियन प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांची पुन्हा चौकशी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, रामदास कदम यांचा इशारा. संजय राऊत यांचा आज वाढदिवस. वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांनी आणला 15 किलोचा केक. विधानसभेच्या 288 जागांसाठी 2086 अपक्ष उमेदवार रिंगणात. यामध्ये बंडखोरांचा सुद्धा समावेश. बसपाचे सर्वाधिक 237 उमेदवार, तर वंचितकडून 200 उमेदवार रिंगणात. दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा तांडव होऊन पांडव विजयी होईल. दक्षिण नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी व्यक्त केला विश्वास. दक्षिण नागपूर मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये वादाची ठिणगी. मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किरण पांडव प्रचार करत नसल्याची भाजपचे उमेदवार मोहन मते यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. किरण पांडवांचा सख्खा भाऊ गिरीश पांडव काँग्रेस उमेदवार. मलकापूरमधून सलग 6व्यांदा निवडून येणार. भाजपच्या चैनसुख संचेतींकडून विजयाचा विश्वास व्यक्त. निवडून आल्यावरती रखडलेले प्रकल्प पूर्ण करणार, संचेती यांचं मतदारांना आश्वासन. तिरोडा मतदारसंघामधून विजयाची हॅट्रिक करणार. विजय रहांगडे यांनी व्यक्त केला विश्वास. रहांगडेंकडून जनसंवाद यात्रा काढत मतदारांच्या भेटीगाठी. मतदानाला काहीच दिवस शिल्लक असल्यामुळे उमेदवारांचा जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. चंद्रपूरमध्ये उमेदवारांनी बगीचे आणि मैदानांमध्ये जाऊन घेतल्या मतदारांच्या गाठीभेटी. काँग्रेसच्या सचिन पायलट यांना चुकीच्या लँडिंगचा फटका. विदर्भ दौऱ्यावरती असलेले सचिन पायलट गोंदियाच्या ऐवजी गडचिरोलीमध्ये पोहोचले. त्यामुळे गोंदियाच्या सभेला पायलट 3 तास उशिरा पोहोचले. मनसेचे बेलापूरचे उमेदवार गजानन काळेंचं महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवाराला खुल्या चर्चेचं आमंत्रण. 10 वर्षांमध्ये मनसेने केलेली कामं सांगतो. दोघांनीही नवी मुंबईकरांसाठी काय कामं केली ते सांगण्याचं आवाहन. अशोक चव्हाणांनी ज्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला त्याच दिवशी त्यांनी त्यांची किंमत कमी करून घेतली. भोकरचे उमेदवार पप्पू पाटील कोंडेकरांचं वक्तव्य. तर त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे ते संपले, कोंडेकर यांचा टोला. बच्चू कडू यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी डॉक्टर नैना कडू या मैदानात. घरोघरी जाऊन नैना कडू यांनी केला प्रचार. अचलपूर मतदारसंघामधून बच्चू कडू निवडणुकीच्या रिंगणात. धाराशिवच्या उमरगा मतदारसंघाचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारासाठी त्यांची मुलगी मैदानात. आकांक्षा चौगुले यांच्याकडून मतदारांच्या गाठीभेटी. भंडारा मतदारसंघामध्ये पहिल्यांदा काँग्रेसकडून महिला उमेदवार. मतदारांना बदल हवा असल्यामुळे नरेंद्र भोंडेकरांच्या विरोधात आपला विजय निश्चित. पूजा ठक्कर यांच्याकडून विजयाचा विश्वास व्यक्त. मोठ्या प्रमाणावरती शिक्षक हे विधानसभेच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झाले. त्यामुळे शिक्षकांच्या अभावी ज्या ठिकाणी शाळा भरवणं शक्य नाही अशा शाळांना 18 ते 20 3 दिवस सुट्टी जाहीर. नाशिकमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती 348 सराईत गुन्हेगारांना हद्दपारीची नोटीस. भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेंसह वंचितमधून ठाकरे गटामध्ये प्रवेश करणाऱ्या विक्रम नागरे आणि पवन पवार यांनाही नोटीस. संभाजीनगरहून जळगावकडे जाणाऱ्या चेकपोस्टवरती 19 कोटींचं सोनं आणि चांदी पकडली. जळगावमधल्या नामांकित सराफाचं सोनं असल्याची माहिती. सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण सुरू. 15 दिवसांमध्ये 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचे दर 5,700 रुपयांनी कमी होऊन गुरुवारी 74,500 रुपये आणि चांदीचे दर तब्बल 11,000 रुपयांनी उतरून 89,000 रुपयांवरती स्थिरावले. निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या. कल्याण सीएसएमटी तसंच पनवेल सीएसएमटी अप आणि डाऊन मार्गावरती रात्रकालीन विशेष गाड्या चालवल्या जाणार. पश्चिम आणि हार्बर मार्गावरती उद्या 12 तासांचा ब्लॉक. या कालावधीमध्ये जोगेश्वरी आणि गोरेगावच्या दरम्यान पुलाला गर्डर बसवण्याचं काम केलं जाणार. शनिवारी रात्री 11:30 ते रविवारी सकाळी 11:30 पर्यंत कामं सुरू राहणार.
थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरपेक्षा इतर जिल्ह्यांमध्येच जास्त थंडी. नाशिकमध्ये गुरुवारी 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर अहमदनगर, जळगाव, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये सुद्धा थंडी वाढली. हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला 2,700 रुपये इतका दर. केंद्र सरकारनं धान पिकावरील 20% निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये मंदी असताना सुद्धा चांगला दर. पुण्यामधल्या मांडवगण फराटा इथे बिबट्याचा मुक्त संचार. एका दुचाकीस्वाराच्या मागे बिबट्या धावत असल्याचा व्हिडिओ व्हायरल. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेमध्ये वाघ जखमी. डोंगरी परिसरातली घटना. वर्ध्यामध्ये टायरच्या शोरूमला भीषण आग. पावडे चौक परिसरामधली घटना. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक. घाऊक महागाईने गाठला 4 महिन्यांचा उच्चांक. गाजर 120 रुपये तर लसूण 400 रुपये किलो. ऑक्टोबर महिन्यात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.